ग्वालियर हायकोर्टमधील ॲडव्होकेट अनिल मिश्रा आणि त्याचे काही चलेचमाटे, इतर त्याचे सोबती वकील किंवा या भारतातील इतर सर्वचे सर्व मनुवादी ब्राह्मणवादी लोक म्हणत आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माता नव्हते, तर BN राव यांनी पहिला संविधानाचा मसुदा तयार केला होता। पहिला महत्त्वाचा प्रश्न तर हा आहे की यांना वकील कुणी केलं, कारण यांची वकील व्हायची मुळातच कुवत नाही, मुळातच लायकी नाही। जर यांची लायकी असती, कुवत असती, तर यांनी संविधानाच्या इतिहासाचा अभ्यास केला असता, थोडासा संविधानाचा सुद्धा अभ्यास केला असता। मात्र हे वकील फक्त आणि फक्त मनुवादाची पिलावळं आहेत, ब्राह्मणवादाची पिलावळं आहेत म्हणूनच होऊ शकली। आता येऊ BN रावकडे। पहिली महत्त्वाची बाब तर BN राव हे संविधान सभेचे सदस्य नव्हते, ते फक्त आणि फक्त इंग्रजांचे हस्तक होते म्हणून त्यावेळचे व्हाईसराय लॉर्ड वेवेल यांनी BN रावची नियुक्ती संविधान सभेचा सल्लागार म्हणून केली होती। मनुवाद्यांनो, आता बाबासाहेब काय होते ते ऐका। संविधान सभेमध्ये संविधानाच्या प्रत्येक तरतुदीवर जेवढीही चर्चा झाली त्या सर्व चर्चेमध्ये त्या प्रत्येक तरतुदीवर सर्वात जास्त बोलणारे कोणी असतील तर ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। आणि आजही रेकॉर्ड आहे, संविधानातील एकूण एका तरतुदीवर 2 लाखापेक्षा जास्त शब्द बोलणारे, ॲक्युरेट आकडा पाहिजे असेल तर 2,66,000 शब्द बोलणारे एकमेव व्यक्ती होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि मी जे बोलतोय त्या प्रत्येक गोष्टीचा पुरावा उपलब्ध आहे। भारत सरकारने संविधान सभेत संविधानावर झालेल्या प्रत्येक चर्चेचं साहित्य वेगवेगळ्या खंडात प्रकाशित करून ठेवलंय, ते वाचा। हा व्हिडिओ एवढ्या मोठ्या प्रमाणात शेअर करा की या भारतातील सर्व मनुवाद्यांपर्यंत पोहोचला पाहिजे।